नमस्कार, सी 24 तास मध्ये आपलं स्वागत। एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। पेट्रोल डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ सरकारच्या विरोधामध्ये कोपरगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं काढण्यात आलाय मोर्चा। मद्यधुंद अवस्थेमधील तरुणींचा चिंचवड पोलीस ठाण्यामध्ये दंगा, 3 जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल। मनपा आयुक्त मुंडेंच्या समर्थनार्थ हजारो नाशिककरांचा महानगरपालिकेवरती एल्गार मोर्चा। आणि महापौर चषक स्पर्धेमधील विजेत्यांचे पैसे दिले नाहीत, विजेत्यांनी केलाय गंभीर आरोप। स्वप्नाहून सुंदर फर्निचर, बातमीपत्रात आपलं स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। भाजप सरकारच्या पेट्रोल डिझेल दरवाढीच्या निर्णयाच्या संदर्भात कोपरगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं तहसील कार्यालयावरती मोर्चा काढण्यात आला। तर यावेळी तहसीलदारांना मागण्यांचं निवेदन देखील देण्यात आलं। भाजप सरकारच्या पेट्रोल डिझेल दरवाढी संदर्भात कोपरगाव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं एकही भूल कमल का फूल या मोहिमेच्या अंतर्गत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून ते तहसील कार्यालयावरती मोर्चा काढण्यात आला। या मोर्चामध्ये मोर्चेकरी बंद मोटरसायकली ढकलत, बैलगाडी चालवत, प्रतिकात्मक तिरडी घेऊन सहभागी झाले होते। यावेळी घोषणा देत मोर्चेकरी तहसीलदार कार्यालयाकडे रवाना झाले। तहसील कार्यालयावरती मनोज कोडू, अशोक आव्हाटे, चारुदत्त सिनगर, सुनील गुंगले, प्रतिभाताई शिलेदार, माधवराव खिलारी यांनी सरकार विरोधी घोषणा करत निषेध व्यक्त केला। नायब तहसीलदार सुसरे साहेब यांना निवेदन देण्यात आले। यावेळी मोर्चामध्ये बाळासाहेब शिलेदार, संदीप वरपे, चारुदत्त सिंगर, राहुल देवळालीकर, नवाब कुरेशी, गणेश लकारे, अश्विनी शिंदे, शीतल लोंडे, हिराबाई मोरे, उज्ज्वला पंडोरे, अवोली राऊत, पायल भडकवाडे, सविता रोकडे, जनाबाई पंडोरे, जाकीर सय्यद आदींसह अनेक जण मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। पेट्रोलचे भाव त्या ठिकाणी 85 रुपये पुढे झाले, डिझेलचे भाव 70 रुपयाच्या पुढे गेले, गॅसचे भाव 800-900 रुपयापर्यंत गेले, अनुदानित बिना अनुदानित। आणि हे होत असताना सामान्य जनता या सगळ्या भाववाढी ओरपळत असताना कुठलाही दिलासा द्यायचं काम हे सरकार त्या ठिकाणी करत। मगाशी आमचे रमेशराव भाषण करत होते, त्यांनी सुरुवात केली राष्ट्राची मित्र या शब्दाने। मला तर अंगावर काटा आला म्हटलं की त्यांनी मी कोणाला फक्त आता मित्र ऐकलं, कारण मित्र मित्र म्हणणारा हा जनतेचा मित्र त्या ठिकाणी निघाला नाही। आणि कायम त्यांनी सामान्य जनतेची, युवक असतील, बेरोजगार असतील, शेतकरी असतील यांची सत्ता मिळाल्यावर अवहेलना केली आहे। देशाचा 4 वर्षाचा इतिहास की बहुत हो गए महंगाई की मार, आपकी बार मोदी सरकार, जनतेचे मत तुम्ही घेतले, आता काय झालं? महंगाई डायन हो गई। हेमा मालिनी असेल, ते सुषमा स्वराज असेल, ते स्मृती इराणी असेल, यांनी गळ्यात गोंड बांधून त्या ठिकाणी आंदोलन केले। महंगाई डायन व्हायची गाणं त्या ठिकाणी तुम्ही काँग्रेस राष्ट्रवादीच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी वाजवलं। मग माझा प्रश्न आहे, तेव्हा महंगाई डायन होती, आता महंगाई काय ऐश्वर्य नाही झाली? पण तुम्ही त्या ठिकाणी जनतेच्या बद्दल कुठलीही आपुलकी नसल्यामुळं त्या देशाचा पंतप्रधान त्या ठिकाणी जसा रोमचा राजा रोम जळत असताना वाद्य वाजवत होता, तसा या देशाचा पंतप्रधान फक्त त्या ठिकाणी आणि पेट्रोलचे भाव 85 रुपयावर गेले आणि तुम्ही पेट्रोल पंपावर फोटो लावतात। तुम्हाला जनाची ती मानवीपणे बरं झालं। प्रत्येक पेट्रोल पंपावर या देशाच्या पंतप्रधानांनी स्वतःचा फोटो लावण्याला सुरुवात केली। गेल्या 1.5 वर्षापासून एक गोष्ट चांगली झाली का पेट्रोल भरता भरता त्या माणसाला समोर दिसतं की हा तो माणूस आहे ज्यांनी 60 रुपयाचं पेट्रोल त्या ठिकाणी 85 रुपये केलं। आणि इथे आमच्या अनेक घरातल्या स्त्रिया त्या ठिकाणी
स्कूटी घेऊन जातात, आमच्या घरातल्या मुली कॉलेजला गाडी घेऊन जातात, का आमच्या लेकी बहिणींनी ते दारू कोटीचे 3 रुपये द्यायचे? याचा उत्तर आम्हाला या फडणवीस सरकारने त्या ठिकाणी दिलं पाहिजे. म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मी राज्य सरकारचा आणि केंद्र सरकारचा या भाववाढी करता निषेध करतो. या सरकारला सत्तेत राहण्याचा कुठलाही अधिकार नाही. या सरकारच्या राजीनाम्याची मागणी करतो आणि एक घोषणा मी देतो आणि त्यानंतर माझं भाषण संपवतो. योगेश डोके, सी24 तास, कोपरगाव. भंडाऱ्याची उधळण आणि येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष हा गजर करत राहुरी ते जेजुरी पायी दिंडी राहुरीमधनं मार्गस्थ झाली आहे. दरम्यान या पायी दिंडीची राहुरी शहरामधनं भव्य मिरवणूक काढण्यात आली. भंडाऱ्याची उधळण आणि येळकोट येळकोट जय मल्हार या घोषणांचा गजर करत राहुरी ते जेजुरी पायी दिंडी राहुरीमधनं मार्गस्थ झाली आहे. खंडेराय देवस्थानशी संलग्न असणाऱ्या राहुरी ते जेजुरी या पायी दिंडीचे यंदा 6वं वर्ष आहे. देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रावसाहेब यादवराव तणपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पायी दिंडीची संकल्पना पुढे आली. गुरुवारी सकाळी खंडेराय देवस्थान ट्रस्ट यात्रा कमिटी कार्यकर्ते तसेच भाविकांच्या उपस्थितीमध्ये पत्रकार राजेंद्र वाडेकर आणि सौ निर्मला वाडेकर यांच्या हस्ते खंडेराय मूर्तीचं पूजन तसेच राहुरी ते जेजुरी ज्योतीचे दीपप्रज्वलन करण्यात आलं. यावेळी भंडाऱ्याची उधळण करत येळकोट येळकोट जय मल्हारच्या घोषणा देत आणि जागरण गोंधळाच्या कार्यक्रमानं परिसरामध्ये भक्तिमय वातावरण निर्माण झालं. जेजुरीला निघालेल्या पायी दिंडीची पारंपरिक वाद्यांच्या गजरामध्ये राहुरी शहरामधनं मिरवणूक काढण्यात आली. यावेळी ठिकठिकाणी भाविकांच्या हस्ते ज्योतीचं पूजन करण्यात आलं. राहुरी ते जेजुरी ज्योत घेऊन पायी निघालेल्या भक्तांना निरोप देण्यासाठी खंडेराय देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रावसाहेब यादवराव तनपुरे, उंडीनाना सुधाकर राणवा तनपुरे, सुनील औटी, विजय भुजाडी, सदाशिव शेळके, विलास वराळे, जगन्नाथ भिंगारकर, रावसाहेब हरिश्चंद्रे, सुरेश शेटे, शांताराम शेटे, पत्रकार अशोक मंडलिक, भास्कर डावकर, गोरख चव्हाण, आबासाहेब भुजाडी, मिलिंद डावकर, गावराज तनपुरे, भानुदास दारकुंडे, गोरख मेहत्रे यासह भाविक सहभागी झाले होते. मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, सी24 तास, राहुरी. दौंड तालुक्यातील चौफुला येथील धायगुडेवाडी येथील जागेमध्ये खडकवासला पाटबंधारे विभागाच्या शासकीय जागेत अतिक्रमण करण्यात आलंय. यामध्ये अवैध धंदे सुरू आहेत. याचा महिलांना मोठा त्रास होतोय. अनेकदा तक्रारी करून देखील याची दखल घेतली जात नाहीये. त्यामुळे तात्काळ कारवाई न झाल्यास राष्ट्रीय महामार्ग अडवून आंदोलन आणि आत्मदहन करण्यात येईल असा इशारा महिलांनी दिलाय. दौंड तालुक्यातील चौफुला येथील धायगुडेवाडी येथील जागेमध्ये खडकवासला पाटबंधारे विभागाच्या शासकीय जागेत अतिक्रमण करण्यात आलंय आणि याच शासकीय मालमत्तेमध्ये अतिक्रमण करून राजकीय नेत्यांच्या बगलबच्च्यांनी मटका, जुगारीचे अड्डे, दारूचे अड्डे आणि बड्या नेत्यांच्या वीटभट्ट्या इथे सुरू आहेत. ही अतिक्रमणं आणि अवैध धंदे बंद करण्याची मागणी स्थानिक महिला वर्ग करतायत. या धंद्यांमुळे चौफुला परिसरामध्ये महिला वर्ग हा असुरक्षित असल्याचं महिलांमधनं बोललं जात आहे. या संदर्भामध्ये यवत पोलीस प्रशासन आणि पाटबंधारे विभागाशी लेखी स्वरूपाची तक्रार करून देखील संबंधित अधिकाऱ्यांकडनं कारवाईचं फक्त गाजर दाखवलं जात आहे. यापुढे कारवाई न झाल्यास चौफुला महामार्गावरती राष्ट्रीय महामार्ग अडवून आंदोलन आणि आत्मदहनाचा इशारा महिलांनी दिलाय. धायगुडेवाडीमध्ये खडकवासला पाटबंधारे विभागाच्या मालकीचे असणाऱ्या जमिनीमध्ये अनेक लोकांनी निवासी आणि व्यावसायिक अतिक्रमण केलं आहे. सध्या या ठिकाणी पक्की बांधकामं सुरू आहेत. या ठिकाणी अनेक अवैध धंदे सुरू आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. पाटबंधारे विभागाचे अनेक कर्मचारी खडकवासला कॅनॉलची पाहणी करण्यास येत असतात, परंतु हे अधिकारी अतिक्रमणाकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे शासनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. अशा प्रकारचे लेखी निवेदन यवत पाटबंधारे विभागाचे सहाय्यक अभियंता यांना देण्यात आले. अद्याप या अवैध धंदे आणि अतिक्रमणावरती कसलीच कारवाई झाली नाहीये. यावेळी गडदे वस्ती आणि धायगुडेवाडी येथील महिलांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्यात. कविता सचिन गडदे. मला या विषयावर बोलायचं आहे की या धायगुडेवाडी गावामध्ये दारूचे धंदे, परत गांजा वगैरे, परत आमच्या शेजारी डुकरांची केली जाते, व्यवसाय केला जातो आणि आमच्या केण्याच्या पलीकडे आमची शेती असल्यामुळे आम्हाला पलीकडे जाताना खूप त्रास होतो. इथे काही कडे जी लोक आमच्यावर आक्रमण करतात, इथं येऊन राहतात
आणि डुकरं पाळतात, कुत्रं पाळतात. त्याच्यामुळे आमच्या मुलांना शाळेत जाताना सुद्धा खूप त्रास होतो. आणि इथे आमचे भांडी बाहेर असतात, आमची जनावरं बाहेर असतात. त्यांना काही खाद्य ठेवलं तर ते जनावर येऊन खाऊन जातात. त्याच्यामुळे आम्हाला खूप त्रास होतो. दिनेश गर्दे, मी गर्दे वस्तीवर राहते. कॅनलच्या हद्दीमध्ये त्यांनी असे अतिक्रमण करून घरं बांधलेली आहेत आणि ते लोक गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत. आमचे शेत पलीकडे कॅनेलच्या पलीकडे असल्यामुळे आम्ही त्या रस्त्यावरून जा ये करतो. परंतु ते असे दारू चरस असं हे करून धंदे करतात. मग त्याच्यामुळे आमचे संसार उद्ध्वस्त होत चाललेले आहेत. ते लोक आमच्या म्हणजे तसले वरह पालन करून करतात. मग आमचे मुलं शाळेत येता जाता ते रस्त्यावर असतात. ते कधी कधी आमच्या अंगावर सुद्धा येतात. ते मग असे लोक रस्त्यावर उभा राहिल्यावर आम्ही जा ये कसं करायचं त्या रस्त्याने. तर त्यांचं ते वस्ती तिथली राहणारे लोक हटवण्यात यावीत ही विनंती माझी. आम्ही शाळेची मुलं आहोत. आम्ही शाळेतून त्या रस्त्याने जात असताना ते आम्हाला छेडछाड केली जाते किंवा तिथं टवाळखोर पोरं असतात. अजून तिथल्या गाणीने आम्हाला इतकं घाण वाटतं. आम्ही घरी पण कधी सांगण्याचा प्रयत्न करतो, त्याच्याबद्दल खूप काही तक्रार करतो, पण घरची म्हणतात जाऊ द्या, ही करत्या. आमची लहान लहान शाळेची मुलं आहेत. आम्ही तिथं जाताना इतका घाणेरडा वास तिथून येतो. आणि तिथं आमच्या जागेमध्ये त्यांनी आक्रमण पण केलेलं आहे. तरी आम्ही अशी विनंती करतो की तिथे लवकरात लवकर ती वस्ती हटवण्यात यावी. आमची लहान लहान शाळेची मुलं आहेत. आम्ही तिथून पण लहान लहान शाळेची मुलं पण तिथून नको, त्या रस्त्याने जायला नको म्हणतात. आम्ही इकडून रस्त्याने जातो तर रस्त्याने खूप गाड्या असतात, तिथून भीती वाटते. आम्हाला हा रस्ता जवळ पडतो तर आम्ही त्या रस्त्याने जाण्याचा प्रयत्न करत असतो. पण तरी पण तिथल्या गाणीने तिथल्या वासाने आम्हाला खूप त्रास होतो. तरी अशी आमच्या शाळेच्या किंवा आमच्या वस्तीच्या वतीने अशी विनंती आहे की लवकरात लवकर ती वस्ती हटवण्यात यावी. संजय सोनवणे, C24 तास, दौंड. या ठिकाणी वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. मध्यरात्री रस्त्याच्या बाजूला नंबर नसलेली दुचाकी घेऊन संशयास्पदरित्या एका तरुणासोबत थांबलेल्या 2 तरुणींची पोलिसांनी विचारणा केली. यावेळी या तरुणींनी पोलिसांशी अर्वाच्य भाषेमध्ये हुज्जत घातली. दरम्यान त्या तिघांना पोलीस ठाण्यामध्ये आणण्यात आलं. त्यावेळी पुन्हा या तरुणींनी इथे दंगा घातलाय. गुरुवारी मध्यरात्री 1च्या सुमारास वाल्हेकरवाडी येथील आहेर गार्डन समोर ही घटना घडली आहे. मध्यरात्री रस्त्याच्या बाजूला नंबर नसलेली दुचाकी घेऊन संशयास्पदरित्या एका तरुणासोबत थांबलेल्या 2 तरुणींची पोलिसांनी विचारणा केली. यावरून तरुणींनी पोलिसांशी अर्वाच्य भाषा वापरत हुज्जत घातली. त्यावरून पोलिसांनी त्या तिघांना पोलीस ठाण्यामध्ये आणलं. त्यावेळी पोलीस ठाण्यामध्ये देखील या तरुणींनी दंगा घातलाय. हा प्रकार गुरुवारी मध्यरात्री 1च्या सुमारास वाल्हेकरवाडी येथील आहेर गार्डन समोर घडलाय. स्मिता किशोर बाविस्कर, प्रिया प्रदीप पाटील आणि आकाश मिलिंद कोरे यांच्या विरोधामध्ये पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. चिंचवड पोलीस मध्यरात्री पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये गस्त करत असताना वाल्हेकरवाडी येथील आहेर गार्डन समोर स्मिता, प्रिया आणि आकाश हे तिघेजण संशयास्पदरित्या थांबलेले आढळून आले. त्यांच्याजवळ नंबर नसलेली दुचाकी होती. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली. त्यावेळी तरुणींनी पोलिसांना अर्वाच्य भाषा वापरली आणि त्यांच्याशी हुज्जत घातली आहे. त्यावरून पोलिसांनी या तिघांना चिंचवड पोलीस ठाण्यामध्ये आणलं. त्यानंतर पुन्हा या तरुणींनी पोलीस ठाण्यामधील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सोबत अर्वाच्य भाषा वापरत दंगा केलाय. त्यामुळे पोलिसांनी या तिघांच्या विरोधामध्ये सरकारी कामामध्ये अडथळा निर्माण करणं तसेच सार्वजनिक शांतता भंग केल्याबाबत गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान चिंचवड पोलीस पुढील तपास करतायत. काय करणार तुम्ही व्हिडिओ करून? व्हिडिओ करून काय करणार तुम्ही? मी तुम्हाला त्रास दिला का म्हणता? नाही दिला ना. बसायला येत नाही का मग? इथं काम चालल्यात आमची तुमची तंतन नाही का बसलं नाही. तुमच्या घरी काय मुली नाहीत का तुम्हाला? मुली नाहीत का?
संस्कार मुलांवर. हाय, नीट बोलायचं कळलं? अमोल उदमलेसह हर्षल कोठावदे, C24 पुणे. सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल नगर रोड आणि श्री दत्त हॉस्पिटल मंचर यांच्या संयुक्त विद्यमानं भव्य वंध्यत्व निवारण तपासणी शिबिराचं आयोजन मंचर येथील श्री दत्त हॉस्पिटलमध्ये पार पडलंय. यावेळी मोठ्या संख्येनं गरजू जोडप्यांनी शिबिराचा लाभ घेतलाय. सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल नगर रोड आणि श्री दत्त हॉस्पिटल मंचर यांच्या संयुक्त विद्यमानं गुरुवारी 30 ऑगस्ट रोजी मंचर येथील श्री दत्त हॉस्पिटलमध्ये सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेच्या दरम्यान भव्य वंध्यत्व निवारण तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मोठ्या प्रमाणात रुग्ण जोडपी इथे उपस्थित होती. यावेळी शिबिरामध्ये आलेल्या रुग्णांची तपासणी आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर सुप्रिया पुराणिक आणि डॉक्टर आरती रापोल यांनी केली आहे. वंध्यत्व या आजारावरती खात्रीशीर उपचार करणारे डॉक्टर सुप्रिया पुराणिक, डॉक्टर आरती रापोल आणि त्यांच्या मेडिकल टीमनं आजपर्यंत 4000 जोडप्यांवरती उपचार करून त्यांना फलप्राप्ती मिळवून दिली आहे. सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलतर्फे नगर, पुणे यासारख्या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात रुग्णांना याचा लाभ झालाय. आंबेगाव तालुक्यातील रुग्णांना देखील याचा लाभ मिळवून देण्यासाठी डॉक्टर दत्ता चास्कर यांच्या विशेष प्रयत्नांमधनं या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी आंबेगाव तालुका मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर संतोष शिंदे, उपाध्यक्ष डॉक्टर महेंद्र वाघ उपस्थित होते. शिबिरामधील सहभागी रुग्णांना डॉक्टर नवनाथ वरपे आणि डॉक्टर सुहास कहडणे यांनी मार्गदर्शन केलंय. तर प्रास्ताविक आणि आभार डॉक्टर दत्ता चास्कर यांनी मानलेत. आज एवढ्या मोठ्या संख्येने आला आहे आणि आज त्यांच्यावर आणि आमच्यावर जो दाखवलेला विश्वास आहे याबद्दल मी आपली त्यांचा सर्वतोपरी मिळते. स्त्रीचं आयुष्य खरं म्हणजे मातृत्व मिळाल्याशिवाय पूर्ण होतच नाही किंवा पूर्णपणे लागतच नाही. हे जसं म्हटलं जातं हे फार पूर्वपूर्वपासून चालत आलेलं आहे. ही गोष्ट अतिशय खरी आहे. आजही समाजात एक वंध्यत्वाला एक शाप म्हणून समजलं जातं आणि भारतामध्ये जास्तीत जास्त म्हणजे भारतामध्ये समाजामध्ये आपल्या समाजामध्ये त्याला एक निश्चितच शाप म्हणून हिणवलं जातं आणि त्यांना समाजापासून ज्यांना अपत्य नाही आहेत अशा स्त्रियांना, अशा लोकांना थोडंसं समाजापेक्षा वेगळं ठेवलं जातं किंवा वेगळी वागणूक दिली जाते. खरं म्हणजे 1985 साली 1995 साली 95 मध्ये जेव्हा मी हा विचार केला की आपल्याला डिलिव्हरीज होत असतात, गर्भाशयाला आजार असतो ती काढली जात असतात आणि आपल्या या देशामध्ये वंध्यत्वाला इतकं वाईट समजलं जातं, शाप समजलं जातं. ह्याच्यावर काहीतरी निश्चित झालं पाहिजे आणि ह्याचं काम हे जगामध्ये तर चालू आहे, ती अजून प्रायोगिक तत्वावर आहे, पण इथं त्यात फारसं काही आपल्या भारतात घडत नाहीये. आणि मुंबईमध्ये त्यावेळेला साधारण जस्ट 7-8 वर्षापूर्वी त्यावेळेला जेव्हा मी शिक्षण घेत होते तेव्हा पहिल्या टेस्ट बेबीने जन्म घेतला होता वगैरे अशा सगळ्या गोष्टी चालू होत्या, त्या आम्ही ऐकत होतो. आणि पुढे जाऊन काहीतरी करावं यासाठी मग आम्ही ह्या वंध्यत्व निवारणामध्ये IVF तंत्रज्ञान जे आहे, टेस्ट बेबीचं तंत्रज्ञान आहे, त्यामध्ये शिक्षण घेतलं आणि त्यात यश आलं आणि सातारा जिल्ह्यातली पहिली टेस्ट बेबी ही आम्ही तयार केली. आज काय बोलतो बघा, एक लक्षात ठेवा, मी लोकांना नेहमी सांगत असतो, न तोम कामे राज्यम न स्वर्गम ना पुनः कामे दुःख तापताना प्रायना माती नाशनम. मला स्वर्ग मोक्ष भावना नाही, लोकांचं दुःख नाहीसं करणं, लोकांना आनंद देणं, त्यासाठी काम करणं, ह्या अशा विचारसरणी घेऊन जगणारी ही लोक समाजासाठी काम करत असतात. तर मी बघा खरं सांगतो, मॅडमला फक्त मी एकदाच भेटलोय, बाकी फोन बोलले, मॅडमशी सर्व फोनच बोलतोय. हे सगळं काम करत असताना फक्त एकदा भेटल्यानंतर त्यांनी जो विश्वास दाखवला, आज जगामध्ये त्यांची बातमी जाणार आहे, त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग होणार आहे, तरी पण तुम्हाला शब्द दिल्यानंतर मॅडम तुमच्यासाठी आल्या. मी प्रथम तर डॉक्टर दत्ता असेल, माझं श्रीदत्त हॉस्पिटल तुमचे आभार मानतो, तुमच्या सह्याद्री हॉस्पिटलच्या टीमचे आभार मानतो, नगर रोड सह्याद्री हॉस्पिटल सर्वांचे आभार मानतो आणि आज तुम्ही आहेत उपस्थित आहात तेव्हा तुमचे आभार मानतो. त्यासोबत माझे आमचे आंबेगाव तालुका मेडिकल प्रॅक्टिस असोसिएशनचे सचिव आहेत डॉक्टर नवनाथ वरपे, ते हजर आहेत, मी त्यांचे आभार मानतो. आमच्या आंबेगाव तालुका मेडिकल प्रॅक्टिस असोसिएशनचे उपाध्यक्ष डॉक्टर महेंद्र वाघ, त्यांचे आभार मानतो. आमचे अध्यक्ष होते
डॉक्टर संतोष शिंदे पण तिने इमर्जन्सी केस असल्यानं जावं लागलं, मी त्यांचे आभार मानतो. आणि सर्वात महत्त्वाचं, तुम्ही या ठिकाणी उपस्थित आहात. जरी तुम्ही रुग्ण असाल, पेशंट असाल, परंतु ज्या भावनेने ज्या श्रद्धेने तुम्ही आलाय, सकाळी 8 वाजता तुम्ही आलाय, मी पाहतोय सर्वांची तरुण, तर त्या कुठलाही त्रास न देता शांततेने बसला आणि मी त्याबद्दल पण तुमचे आभार मानतो. अमोल जाधव, C24 तास, आंबेगाव. नेवाशामध्ये मुळा एज्युकेशन सोसायटीचे श्री ज्ञानेश्वर महाविद्यालय नेवासा आणि यशवंत सामाजिक प्रतिष्ठान आयोजित इन्स्पायरिंग यूथ या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी डॉक्टर राजेंद्र धामणे आणि डॉक्टर सुचेता धामणे यांनी मार्गदर्शन केलं. हरणाऱ्यांच्या पाठीशी उभं राहण्याचं आणि माणसांना उभं करण्याचं काम आपण सर्वांनी करणं आवश्यक आहे. कुटुंब व्यवस्था कोलमडू देऊ नका. ज्या देशामध्ये स्त्री सुरक्षित नाहीये तो देश महासत्ता होऊ शकत नाही. भौतिक सुखाच्या मागे न लागता सामाजिक जाणीव जोपासा. विचारांना कृतीची जोड द्या. सध्या धार्मिकता आणि जातीयता प्रचंड वाढतीये. माणसानं माणसाशी माणसाप्रमाणे वागणं हाच खरा धर्म आहे, असं प्रतिपादन नगर तालुक्याचे शिंगवे नाईक येथील निराधार आणि मनोरुग्ण स्त्रियांचे हक्काचे घर असलेल्या माऊली सेवा प्रतिष्ठानचे डॉक्टर राजेंद्र धामणे यांनी केलंय. ते मुळा एज्युकेशन सोसायटीचे श्री ज्ञानेश्वर महाविद्यालय नेवासा आणि यशवंत सामाजिक प्रतिष्ठान आयोजित इन्स्पायरिंग यूथ कार्यक्रमामध्ये बोलत होते. यावेळी ते पुढे म्हणाले की रस्त्यावरती जनावरांपेक्षा वाईट अवस्थेमध्ये जगणाऱ्या स्त्रियांना एक मानवी चेहरा देऊन त्यांना ओळख देण्याचं काम माऊली सेवा प्रतिष्ठान करत आहे. मणगाव हा 600 खाटांचा भारतामधला एकमेव प्रकल्प उभा राहतोय. आता लोकांची मानसिकता बदलतीये. मदतीचे अनेक हात पुढे येत आहेत. माऊली सेवा प्रतिष्ठानला अवश्य भेट द्या असं आवाहन त्यांनी यावेळी केलंय. मग जर अशी एखादी माय माऊली, अशी एखादी माय भगिनी रस्त्यावरती जगत असेल आणि तिच्यावरती रस्त्यावर येण्याची वेळ येत असेल तर ती खूप मोठी दुर्दैवी गोष्ट आहे. आमचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न सुरुवातीला काम करताना हाच होता की हे असं का होतं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे बऱ्याच वेळा लोकांना हे सगळं बघत असताना आपण काय होतं की बऱ्याच वेळा महामार्गावर नाही का ठिकठिकाणी जात असताना आपल्याला अशी काही माणसं दिसत असतात, अशा काही महिला दिसत असतात की त्या रस्त्यावर अत्यंत वाईट अवस्थेमध्ये असतात, कळकट मळकट असतात, केस वाढलेले असतात. पण आपण एक क्षणभर त्यांच्याकडे बघतो, हळहळ व्यक्त करतो, कधी कधी आपण काही विचारही नाही करता निघून जातो. पण आम्हाला त्या गोष्टीचा विचार करावा असं वाटलं आणि मग विचार सुरू केला, कामं सुरू झाली आणि मग जाणवत गेलं की अरे ज्या स्त्री शक्तीला, ज्या महिलेला या समाजामध्ये खूप मान होता, आजही मान आहे असं आपण म्हणतो, पण हे सगळं करत असताना मुलगी वाचवा हे अभियानही आपल्याला राबवावं लागतं. एकीकडे आपण म्हणतो की महिला स्त्री शक्ती आहे. मग आता नवरात्र येईल लवकरच. नवरात्रामध्ये बघा 9 दिवस उपवास केले जातात, मग देवीची उपासना केली जाते, देवीला शक्तीचं रूप मानलं जातं. देवी म्हणजे स्त्रीच. मग ती रस्त्यावरती जर येत असेल तर तुमच्या त्या सगळ्या श्रद्धांचा, तुमच्या त्या विचारांचा कुठलाच काही अर्थ उरत नाही. माऊलीमध्ये आज अत्यंत उच्च शिक्षण घेतलेलं. उच्च शिक्षण किती घेतलेलं असावं. एक महिला माऊलीमध्ये आहे, ती ॲटॉमिक रिसर्चमध्ये सायंटिस्ट होती. आमच्याकडे दुसरी एक आमची भगिनी आहे, ती MA मराठी आहे, PhD मराठी आहे, नेट आणि सेट 5 आहे. काही महिला प्राध्यापिका आहेत, काही शिक्षिका होत्या, काही वैद्यकीय शिक्षण घेत होते. मग इतकं आणि काही खूप सधन कुटुंबातल्या आहे, खूप चांगल्या सामाजिक परिस्थितीमधल्या होत्या. मग हे सगळं असताना अशा पद्धतीने रस्त्यावर येण्याची वेळ काय येते. रस्त्यावर असणाऱ्या एक महिला की जी स्वतःची विष्ठा खात होती, ते बघून आम्हाला कुठेतरी जाणवलं आपण काहीतरी केलं पाहिजे. ती गटारातलं पाणी पिली, सगळ्या गोष्टी झाल्या, ते सगळं डोळ्यांनी बघितलं आणि मग वाटलं की आपण करावं. आणि हे सगळं करत असताना आम्हाला मधल्या कालावधीमध्ये म्हणजे आमचा जो अन्नपूर्णा प्रकल्प होता, ज्याच्यामध्ये आम्ही महिलांना रस्त्यावरती जेवण द्यायचो, सगळ्यांना जेवण द्यायचो, औषध उपचार करायचो. एक तरुण मुलगी अशी भेटली की जी फिरत होती रस्त्यावरती आणि तिला आम्ही जेव घातलं आणि सहज क्युरियोसिटी म्हणून यांनी विचारलं की ही तरुण मुलगी दिसते, तर हिचं पुढं काय होणार हिचं. मग तिला विचारलं की बाई तू रात्री तुझ्या सुरक्षेसाठी काय करते. तर ती म्हटली मी रस्त्याच्या मध्ये जो डिवायडर असतो त्याच्यामध्ये जाऊन झोपते, म्हणजे मग मला तिथं कोणी बघणार नाही आणि कोणी बघितलं नाही म्हणजे माझ्यावर बलात्कार होणार. खूप दुर्दैवी गोष्ट होती. आणि मग जाणवलं की अरे हिचं घर हरवलं, घर दिलं पाहिजे, घर उभा केलं पाहिजे. याला घर कोण देणार. शासकीय व्यवस्था याच्यासाठी फार तोकडी आहे. म्हणजे आपल्या एकंदर
लोक आम्हाला नेहमी विचारतात की बा तुम्हाला काही गव्हर्नमेंट ग्रँट बिंट देतं का नाही. लोकांना असं वाटत असतं की सामाजिक काम करणाऱ्या सगळ्यांनाच गव्हर्नमेंट असे काहीतरी पैसे वाटत असतं, असं काहीतरी वाटत असतं लोकांना. असं नसतं. दरम्यान यावेळी डॉक्टर सुचेता धामणे म्हणाल्या की मानसिक आरोग्य खूप महत्त्वाचं आहे. मनाची शक्ती खूप मोठी असते. स्त्रियांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष दिलं पाहिजे, व्यायाम केला पाहिजे. स्वामी विवेकानंद, डॉक्टर अब्दुल कलाम यांची पुस्तके वाचली पाहिजेत. डोळस श्रद्धा ठेवा. जेव्हा एखाद्या भुकेल्याला आपण आपल्या घासामधला घास देऊ तोच खरा उपवास ठरेल. मैत्रिणींनो, आरोग्य म्हटलं की आपल्यापुढे फक्त शारीरिक आरोग्य एवढा एकच विषय डोक्यात येतो, परंतु त्याच्याही मागे एक महत्त्वाचं आरोग्य असतं, ते मानसिक आरोग्य. जो मन आपल्या शरीराला कंट्रोल करत असतो किंवा जो चालवत असतो, तो जो केंद्रस्थानी सगळं मन असतं, त्याच्यानंतर आपले सगळे बॉडी किंवा आपली फिजिक्स आपलं कार्य करत असतं. कारण त्याच्यातनंच तुम्हाला इन्स्पिरेशन मिळणार आहे. कारण आपल्या मनाने जर ठरवलं तरच आपल्या हातून चांगल्या कृती होऊ शकतील. मनामध्ये जर चांगले विचार आले तरच सकारात्मक कृती आपल्या कार्यातून घडते. नकारात्मक विचार आले तर नकारात्मक कृती घडते. तसं स्वामी विवेकानंदांनी सांगितलं की मनाची शक्ती ही खूप मोठी शक्ती आहे. सगळ्या शक्तींपेक्षा मन हे खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे त्याच्या आरोग्यासाठी आपण काय काय केलं पाहिजे, तर सकाळी उठून आपण चाललं पाहिजे. चालताय का तुम्ही सकाळी? चालल्यामुळे काय होतं, एक तर आपलं शारीरिक आरोग्यही चांगलं राहतं आणि मानसिक आरोग्यही चांगलं राहतं. आता तुम्ही म्हणाल की चालल्यामुळे मानसिक आरोग्याचा काय संबंध? शारीरिक आरोग्य चांगलं राहतं म्हणजे आपलं चलनवलन, आपलं जे आपण जे खातो, चयापचय क्रिया आपली होती. सायन्स, कॉमर्स सगळेच मुलं इथे आहेत ना, ते आरोग्य चांगलं राहतं. पण मानसिक आरोग्याचा इथे काय संबंध? मानसिक आरोग्याचा संबंध म्हणजे की आपण चालल्यामुळे आपल्या बॉडीमधलं जे सेरोटोनिन आणि जे डोपामाइन जे हार्मोन्स आहे, जे संप्रेरक आपण म्हणतो, ते जास्तीत जास्त सिक्रेट व्हायला मदत होते आपल्या ब्रेनमधनं आणि त्याच्यामुळे आपल्याला जे नैराश्य येतं. दरम्यान या कार्यक्रमाचे अध्यक्ष मुळा एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त आणि माजी प्राचार्य डॉक्टर भाऊसाहेब गवळी हे होते. मुळा एज्युकेशन सोसायटीचे सचिव श्री उत्तमराव लोंढे, सहसचिव डॉक्टर विनायक देशमुख, कार्यालय अधीक्षक जालिंदर गुले, प्राध्यापक चांगदेव कदम, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक विजय डोळस, प्राध्यापक विश्वनाथ वाघमारे, अमृत फिरोदिया, ॲडव्होकेट वैभव वागचोरे, प्राध्यापक रमेश शिंदे, डॉक्टर करणसिंग गुले, सागर गंधारे, प्रदीप राजगिरे, ॲडव्होकेट मयूर वाखुरे, बाळासाहेब देवखिळे आदी यावेळी उपस्थित होते. प्राचार्य डॉक्टर गोरक्षनाथ कल्हापुरे यांनी सर्वांचे यावेळी स्वागत केलंय. प्रास्ताविक प्राध्यापक संदीप चव्हाण यांनी केलंय. सूत्रसंचालन कार्यक्रम समन्वयक प्राध्यापक देवीदास साळुंके यांनी केलंय. या कार्यक्रमाची सांगता प्राध्यापक अमोल जाधव यांच्या पसायदानानं करण्यात आली आहे. शंकर नाबदे, C24 तास, निवासा. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. नाशिक मनपा आयुक्त मुंडेंच्या विरोधामध्ये अविश्वास ठराव सादर झाल्यानंतर मुंडेंच्या समर्थनार्थ शेकडो नाशिककर रस्त्यावरती उतरले. दरम्यान मुंडेंनी नागरिकांच्या भावना समजून घेऊन थेट त्यांच्याशी संवाद साधला आणि नागरिकांना शांत राहण्याचं आवाहन केलं. नाशिक मनपा आयुक्त यांच्या विरोधामध्ये अविश्वास ठराव सादर झाल्यानंतर सर्वसामान्य नागरिक मुंडेंच्या समर्थनार्थ रस्त्यावरती उतरले. शेकडो नाशिककरांनी हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानापासून टिळकवाडी मार्गे राजीव गांधी भवन इथे मुंडेंच्या समर्थनार्थ फलक घेऊन एल्गार मोर्चा महानगरपालिकेवरती काढला. यावेळी प्रचंड गर्दी झाली होती. नाशिककरांच्या वतीनं 5 जण निवेदन देण्यासाठी जाणार होते, मात्र त्याआधीच मुंडे यांनी नाशिककरांच्या भावना जाणून घेत थेट महानगरपालिकेच्या गेटवर जाऊन नाशिककरांना शांत राहण्याचं आवाहन केलं आणि शिस्तीचं पालन करण्याचं आवाहन केलं. नाशिक शहरामधील अनेक सुशिक्षित नागरिक यामध्ये सहभागी झाले होते. यावेळी हंसराज वडघुले, योगेश कापसे, समाधान भारतीय, विश्वास वाघ, दिनेश क्षीरसागर आदींसह महिला आणि तरुणी मोठ्या संख्येनं या रॅलीमध्ये सहभागी झाल्या होत्या. त्यांनी समजावून सांगितलेलं आहे की तो ऑलरेडी 3 पैशाचा जो कर आहे तो ठेवलेला आहे, जो जुनाच होता. त्यानंतर जी काही मताची वाढ झालेली आहे ती
की निश्चितपणानं त्यांनी काल त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केले. त्यांचं म्हणणं आहे की शासनाच्या आदेशान्वये आणि शासनाच्या धोरणानुसार जी चौकट आहे कर रचनेची त्यानुसार केलेली आहे. पण सगळ्यात मोठा संभ्रम जो तयार झालेला आहे त्याचं उत्तर म्हणून ज्या नागरिकाला संभ्रम झालेला आहे त्यांनी त्याचं स्वतःचं बिलच बघावं होतं. उगा 1100 पट झाली आणि 1000 पट वाढली 900 पट वाढली हा जो काही खोटा प्रचार आहे हा दादांत खोटा आहे. त्यांनी स्वतःचं बिल वाचावं. असं जर का काही घडलेलं असेल तर तातडीनं त्यांनी उपायुक्त जे आहे कर रचनेचे त्यांच्याशी संपर्क करावा असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. एकूण आपल्या सगळ्यांच्या भावना आपण सगळ्यांनी जो काही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आपल्या सगळ्यांच्या भावना CM साहेबांपर्यंत पोहोचवण्याचं एक आयुक्त म्हणून जबाबदारी जी त्यांच्या वतीनं ते पत्र निवेदन ते सुद्धा आपण दिलेलं आहे. त्या निवेदनामध्ये आपण मागणी केलेली आहे की आपल्यावरचा विश्वास रद्द करण्यात यावा म्हणजे CM साहेबांकडे मागणी केली. आणि दुसरं की जर आपला टेन्युअर पूर्ण होण्याच्या आत आपल्याला इथून उचलण्याचा प्रयत्न झाला तर पुन्हा लाखोच्या संख्येनं नाशिककर महापालिकेवरती येतील. आणून बुजून भरलेला नाही. खालच्या मजल्यावरचा टॅक्स लागू झालेला आहे तर तो जुन्या दराप्रमाणे 20 वर्ष त्यांनी ती प्रॉपर्टी दडवलेली आहे आणि वरची जी प्रॉपर्टी आहे त्या प्रॉपर्टीला टॅक्स आता लागतोय तर तो दंडासहित आणि नव्या रेटप्रमाणे मग तो तुम्हाला खूप वाढलेला दिसतो. ही दुर्फेक होते आहे आणि तो संभ्रम दूर करण्यासाठी त्यांनी छोटी गोष्ट आहे की तुमचं बिल घेऊन पोहोचा आणि जे लोक हायली क्वालिफाईड आहेत आणि स्मार्टफोन व्यवस्थित वापरू शकतात त्यांच्यासाठी त्यांची वेबसाईट ओपन आहे. सर्व नियम त्याच्यावर दिलेले आहेत. हे करत असताना आम्ही आमच्या माध्यमातून आमचा आग्रह सोडलेला नाही की नाशिककरांवर कर वाढवायचा नाही म्हणजे नाही. ही मागणी अगदी ठाशीवपणे त्यांच्यापुढे आम्ही मांडलेली आहे. या भावना त्यांनी महाराष्ट्र शासनापर्यंत पोहोचवायच्या आहे. असा ज्या वेळेला आम्ही विषय त्यांच्याकडे मांडला तर ते म्हणाले कायदा बनवणारा तुकाराम मुंडे नाही, कायदा बनवलाय तो महाराष्ट्र शासनाने, तो अंमलबजावणी त्याची करायची एवढंच काम तुकाराम मुंडेचं आहे. तर लोकांच्या डोळ्यात वेगवेगळ्या माध्यमातून जी धूळ फेकली जाते त्याच्यापासनं नाशिककरांनी सजग होऊन या गोष्टींकडे बघितलं पाहिजे आणि शेवटचं अस्त्र त्याच्या घरामध्ये जे बिल आलेलं आहे ते त्यांनी वाचायचं आहे. मागच्या वेळेला आलेलं बिल आणि या वेळेला आलेलं बिल या संदर्भात जीही तफावत त्यांना सापडेल तर डेप्युटी टॅक्स कमिशनर आता इथं जे बसलेले आहेत त्यांच्याकडे या. स्थानिक ठिकाणावर जे NMCचं ऑफिस आहे तिथं तुमची तक्रार घेऊन जा आणि जर त्याच्यात काही उत्तर मिळत नसेल तर शेवटी मी इथे बसलेलो आहे. तर सगळ्या गैरसमजांना फाटा देत आम्ही आमची कर वाढ रद्द करा ही मागणी नोंदवत ठाशीवपणे सांगत आज आम्ही त्यांच्याशी संवाद साधलेला आहे. तुम्ही नाशिककर कुठल्याही प्रकारचा विचार न करता फक्त मुंडे साहेबांच्या प्रेमाखातर त्यांचं कर्तव्य कठोर जो स्वभाव आहे त्याला वंदन करत इथे आज जे जमलात त्याच्याबद्दल आम्ही शतशः पाया पडून आपण सगळ्यांचे आभारी आहोत. धन्यवाद. वृत्तसंकलन विभाग C24 तास नाशिक. देशामध्ये नक्षलवाद्यांच्या नावाखाली सुरू असलेली धरपकड ही सनातन्यांवरील लक्ष हटवण्यासाठी केली जाते असे आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केलाय. तसेच कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणामध्ये संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्या विरोधामध्ये सरकार कठोर कारवाई का करत नाही असा सवाल देखील अशोक चव्हाण यांनी उपस्थित केलाय. भिडे यांना कुठल्याही चौकशीविना मुख्यमंत्री क्लीन चिट देतात हे कशाचं लक्षण आहे? याउलट सरकारच्या चुकीच्या धोरणावरती बोलणाऱ्या विचारवंतांची धरपकड केली जाते असं अशोक चव्हाण म्हणाले आहेत. केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधामध्ये काँग्रेस पक्ष शुक्रवारी 31 ऑगस्टपासून राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रा सुरू करत आहे. 31 तारखेला कोल्हापूरमधनं या यात्रेला सुरुवात होणार आहे. या यात्रेची आढावा बैठक पुण्यामधल्या काँग्रेस भवन इथे घेण्यात आली. त्यावेळी अशोक चव्हाण बोलत होते. अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली आहे. त्यानंतर बागुल उद्यानामधील ग्रे वॉटर ट्रीटमेंट प्लांटचे चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. नोटाबंदी हा फार मोठा घोटाळा आहे हे आता सिद्ध झालंय. कट्टरवादी संघटना राज्यामध्ये धुडगूस घालतेय. दलित आदिवासी अल्पसंख्याकांवरती अत्याचार वाढले आहेत. अशा या सरकारच्या विरोधामध्ये जनमत जागं करण्यासाठी ही राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रा काढण्यात येते असं त्यांनी यावेळी सांगितलंय. राज्यामध्ये पहिल्यांदा पश्चिम महाराष्ट्रामध्ये ही यात्रा काढण्यात येणार आहे. कोल्हापूरमधनं याला सुरुवात होणार आहे. 8 दिवस पश्चिम महाराष्ट्राच्या विविध भागामध्ये यात्रा जाईल आणि सरकारची पोलखोल केली जाईल. पश्चिम महाराष्ट्रामधील या यात्रेचा समारोप 8 सप्टेंबरला पुण्यामध्ये होणार आहे.
दरम्यान आगळा वेगळा असा हा ग्रे वॉटर प्रकल्प बागुल यांनी उभा केलाय आणि इतर शहरांच्या समोर हा एक आदर्श निर्माण करेल अशी भावना त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली आहे. गेल्या 4 वर्षामध्ये जी काय अवस्था राज्याची आणि देशाची झालेली आहे, हा सर्वच 4 वर्षाचा आढावा हा लोकांच्या समोर मांडणार आहोत. ज्वलंत प्रश्न देशाचे भरपूर आहेत. त्याच्यामध्ये बेरोजगाराचा सर्वात मोठा प्रश्न आहे की देशामधले 2 कोटी लोकांना दरवर्षी रोजगार देण्यासंदर्भामध्ये दिलेले अभिवचन प्रत्यक्षात काहीच पूर्ततेची झालेली नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणावर राज्यात सर्वत्र झाल्या, देशात झालेल्या आहेत. 15,000वरून जास्त आत्महत्या महाराष्ट्रात झालेल्या आहेत. शासनाची कुठलीही संवेदनशीलता अशामध्ये दिसून येत नाही आहे. कर्जमाफीचं अंमलबजावणी पूर्णपणे राज्यात झालेली नाही आहे. किमान आधारभूत किमतीचा विषय आहे, अन्नधान्याच्या बाबतीमधला तोही काही मार्गी लागलेला नाही आहे. राज्यामध्ये गुंतवणूक कमी होत चालली आहे. महाराष्ट्र राज्य 13व्या क्रमांकावर फेकला गेलेला आहे ईज ऑफ डुईंग बिझनेसच्या बाबतीमध्ये आणि त्यामुळे असंख्य प्रश्न राज्यात निर्माण झालेले आहे. आणि त्याचबरोबर आपण पाहतो आहे की राज्यामध्ये नोटबंदीचा जो काही एकंदरीत माहिती आलेली आहे ती म्हणजे 99% सगळ्या नोटा परत आल्या असताना मग नोटबंदीच्या मधून काय साध्य झालं हा खरा प्रश्न रिझर्व्ह बँकेने आलेल्या अहवालावरून तोही मोठा प्रश्न आज समोर आलेला आहे की नेमकं केलं कशासाठी. सगळ्यात मोठं स्कॅन्डल हे होतं. असंच आज एकंदरीत अर्थव्यवस्थेच्या सर्व याच्यातून आज समोर आलेलं आहे. GSTचा प्रश्न तसाच झालेला आहे. आणि त्याचबरोबर आपण पाहतो की देशभरात धरपकड जी मोठ्या प्रमाणात सुरू झालेली आहे. विचारवंत आहेत, कवी आहेत, अनेक नामवंत लोक आहेत. त्यांना कुठल्या ना कुठल्या कारणास्तव अशी कारणं दाखवून सुप्रीम कोर्टाने आता हस्तक्षेप केलेला आहे की ही धरपकड चुकीची आहे. त्याच्या हाऊस अरेस्ट दाखवलं जरी असलं तरी त्याच्यामध्ये सगळे पुरावे हे काही समोर दिसत नाही आहे. तर त्यामुळे शासनाचा हेतू हा केवळ लोकांची विचारवंतांची मुस्काटदाबी करण्याकरताही सुरू आहे का? देशाची लोकशाही धोक्यात आणण्यासाठी ही प्रक्रिया सुरू राहून दबाव तंत्राचा वापर केला जात आहे का? म्हणजे याला जोडूनच की जे असं म्हटलं जातं की सनातन संदर्भामध्ये जे भिडे एक बोटेवरती पुन्हा कोरेगाव विकास तर त्याच्यावर लक्ष हटवण्यासाठी म्हणून हे केलं निश्चितच दिसतं तसं आहे. कारण की एक बोटे आणि भिड्यांच्या बाबतीमध्ये अशी कुठे कठोर कारवाई दिसत नाही आहे. मुख्यमंत्र्यांनी ते तपास पूर्ण कमिशनचा रिपोर्ट यायच्या अगोदरच क्लीन चिट देण्याची प्रक्रिया मुख्यमंत्री खुद्द राज्याच्या गृहमंत्री त्यांनी व्यक्त केलेली आहे. त्यामुळे सगळं फार्स आहे का? आणि एवढे गंभीर स्वरूपाचे गुन्हे, परवा नालासोपारामध्ये पकडले गेले लोक, त्यांचे असलेलं सनातन संस्थेशी असलेले संबंध, हे सगळी प्रकरणं एवढी गंभीर आहेत की ज्याच्या बाबतीमध्ये शासनात कुठेही कठोर कारवाई करताना दिसत नाही आहे. उलट जी मंडळी या सगळ्या ह्याच्यामध्ये प्रखरतेने विरोध करण्याची भावना आणि भूमिका आहे, देशामधल्या या सगळ्या प्रकरणासंदर्भात ज्यांची स्पष्ट भूमिका आहे, त्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न होतो आहे का? आगामी निवडणुका लक्षात ठेवून एक दबाव तंत्र वापरलं जात आहे का? असे असंख्य प्रश्न लोकांच्या मनामध्ये आहेत आणि त्यामुळे या संघर्ष यात्रेच्या माध्यमामुळे सगळ्या प्रश्नाला वाचा फोडण्याचं काम काँग्रेस पक्षाने सुरुवात केलेलं आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. महापौर चषक स्पर्धेमधील विजेत्यांचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये अद्यापर्यंत जमा झाले नाहीयेत अशी तक्रार विजेत्यांनी केली आहे. यामध्ये ज्येष्ठ नागरिक संघाच्या सदस्यांची संख्या जास्त आहे. पैसे दिले नाही तर महापौरांना घेराव घालण्याचा इशारा मनसेचे महानगरपालिकेमधील गटनेते वसंत मोरे, नगरसेवक साईनाथ बाबर यांनी दिला. महापौर चषक स्पर्धेमधील विजेत्यांचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये अद्यापही जमा झाले नाहीयेत अशी तक्रार अनेक विजेत्यांनी केली आहे. ज्यामध्ये ज्येष्ठ नागरिक संघाच्या सदस्यांची संख्या सर्वाधिक आहे. हे पैसे दिले नाहीत तर महापौरांना घेराव घालण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महापालिकेमधील गटनेते वसंत मोरे, नगरसेवक साईनाथ बाबर यांनी दिलाय. यावेळी स्पर्धेमध्ये सहभागी झालेले कर्नल वसंत दोशी, शशिकांत पाबळे, मनसेचे हेमंत संबूज आदी इथे उपस्थित होते. महापौर चषक स्पर्धेमधील कॅरम आणि बुद्धिबळ या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. त्यामध्ये ज्येष्ठ नागरिक संघामध्ये बऱ्याच सदस्यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेमध्ये एकूण 1500 स्पर्धक होते. एकंदर हा जो काही महापौर चषकाच्या नावाखाली घेतलेला विषय हा महानगरपालिकेमध्ये आता पहिल्यांदाच असं काही बोगसपणा झालेला नाही किंवा महापौर चषक या
नावाखाली पहिल्यांदाच असं काय हे झालेलं नाही आहे. असं भरपूर वेळा झाले. परंतु आज ज्येष्ठ नागरिक जर 80-80 वर्षाचे ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी त्यांनी देशासाठी त्यांच्या आयुष्यातली 20-20 वर्ष 25-25 वर्षे दिली आणि अशा नागरिकांना सुद्धा फसवताना मला वाटतं की या पुणे महानगरपालिकेमधील भाजप सरकारला लाज कशी वाटत नाही. यांनी जर अशा प्रकारच्या फसवणुका इथून पुढं जर महापौर चषकामध्ये करण्याचा प्रयत्न केला तर महापौर चषक महाराष्ट्र नवनिर्माण सेना होऊन देणार नाही. इथून पुढं जर अशा फसवणुका केल्या तर त्यांनी फक्त इथून पुढं अशा पुणेकरांची फसवणूक करण्याचे प्रयत्न करावेत आणि मग त्यांची गाठ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी होईल. इथून पुढं आम्ही या विषयाचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जाहीर निषेध करतो. अशा महापौर चषकाला आम्ही पुढं भविष्यामध्ये असे बोगसपणा होऊन देणार नाही आणि महापौरांना आम्ही लवकरच भेटून आम्ही महापौरांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने घेराव घालू. आणि ज्या ज्येष्ठ नागरिकांनी पैशाचा विषय नाही आहे परंतु तुम्ही त्यांचा जो वेळ वायाला घालवला आहे, जो त्यांची फसवणूक केली, त्या फसवणुकीचा हिशोब या भारतीय जनता पार्टीच्या सत्ताधाऱ्यांना पुणे महानगरपालिकेमधल्या द्यावा लागेल. ज्येष्ठ नागरिक संघ डहाणूकर आणि हॅपी कॉलनी यातल्या जवळजवळ 10 ते 12 लोकांनी भाग घेतला. रामोशी गेट पोलीस स्टेशनच्या जवळ शाळा आहे, त्या पटांगणामध्ये इट वॉज जस्ट लाईक ए जत्रा. अशी खूप ज्येष्ठ नागरिक संघातून खूप वयस्कर लोक तिथे येत होती, जात होती. सगळा दिवसभर आम्ही तिथे होतो. माझ्यापेक्षा वयस्कर लोक तिथे होती आणि आम्ही सगळ्यांनी ते कॅरम स्पर्धेमध्ये भाग घेतला. कोण 2 लेवल खेळले, कोण 3 लेवल खेळले आणि मग ते बाद होत गेले. आमच्यातले एक जयवंत कुलकर्णी आहेत, ते 2nd नंबरला येऊन त्यांचं नाव पेपरमध्ये पण आलं आणि त्यांच्या रिक्वायरमेंटप्रमाणे आम्ही बँकेची पासबुकाची झेरॉक्स कॉपी, पॅन कार्ड, आधार कार्डच्या झेरॉक्स असं 2-3 वेळा आम्ही त्यांना सबमिट केलेलं आहे. त्यानंतर अद्यापपर्यंत आता जवळजवळ 8 ते 9 महिने झाले आम्हाला एकही चेक किंवा कोणाच्या खात्यात पैसे जमा झालेले दिसले नाहीत आणि नाहीत झालेले. आमच्या तरी लोकांच्या कोणाच्या झालेले नाहीत. त्यांनी महापौर चषक स्पर्धा कॅरम म्हणून आम्हाला ट्रॅकसूट दिले. ते ट्रॅकसूट आमच्या साईजचे नाहीतच. ते वसंत वैराळ म्हणून कॅरम संघटक आहेत, त्याने आमच्या सह्या घेतल्या ज्यांना दिले त्यांना आणि म्हणाले हे तुम्ही घेऊन जा, तुम्ही कुणालाही द्या ना ते फेकून द्या. आमचा कॉन्ट्रॅक्टर गेला आहे निघून आणि आता आम्ही काही बदलून देणार नाही. आम्ही आपले घेतले ते. तसं काही झालं नाही, पण पेपरमध्ये यावं म्हणून आम्ही करत नाही. आम्ही समाजकार्य करतो. आमच्या लोकांच्या सगळ्यांचे ज्यांनी भाग घेतला त्यांना मिळालं पाहिजे हे तत्त्व आहे. तुम्ही प्रसिद्ध केलं महापौरांच्या नावाने, मग महापौरांकरता आम्ही खेळलो. महापौरांचा हा प्रोग्राम आहे त्या सक्सेसफुल झाला पाहिजे. पैशाकरता 300, 500, 600 रुपयांनी कोणता काय फरक पडत नाही. पण एवढं सगळं होऊन महापौरांच्या नावाने तुम्ही आमची फसवणूक केली. अमोल उदमलेसह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. श्रावण मासानिमित्त कानिफनाथ गड बोपगाव इथे पुणे महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक आणि माजी उपमहापौर प्रसन्न जगताप यांच्याकडनं महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी जवळपास 3 ते 4 हजार भाविकांनी महाप्रसादाचा आणि दर्शनाचा लाभ घेतलाय. जगताप यांचे अन्नदान करण्याचे हे 26वे वर्ष आहे. श्रावण मासानिमित्त कानिफनाथ गड बोपगाव इथे पुणे महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक आणि माजी उपमहापौर प्रसन्न जगताप यांच्याकडनं महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये 3 ते 4 हजार भाविकांनी महाप्रसाद आणि दर्शनाचा लाभ घेतलाय. गेल्या 25 वर्षांपासून प्रसन्न जगताप यांच्या परिवाराकडनं या अन्नछत्रामध्ये दरवर्षी श्रावणामधील 3ऱ्या गुरुवारी महाप्रसादाचं आयोजन करण्यात येतं. यंदा या अन्नप्रसाद वाटप कार्यक्रमाचे 26वे वर्ष आहे. अखंडपणे सुरू असणाऱ्या या सेवेमुळे मला शक्ती आणि ऊर्जा मिळते अशी भावना प्रसन्न जगताप यांनी व्यक्त केली आहे. बोपगाव हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र म्हणून प्रचलित आहे. नवनाथ अवतारांपैकी कानिफनाथ महाराज यांचा अवतार आहे. त्यांचे या ठिकाणी प्राचीन काळापासून मंदिर आहे. लाखो भाविक इथे दर्शनासाठी येतात. इथे श्रावण मासानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. त्यामध्ये अन्नप्रसाद वाटप करण्यात येतं. हजारो भाविक मोठ्या संख्येनं याचा लाभ घेतात. क्षेत्र कानिफनाथ, मुक्काम पोस्ट बोपगाव, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे या ठिकाणी गेले अनेक वर्षापासून मी आमच्या कुटुंबियांच्या वतीने या ठिकाणी अन्नछत्रामध्ये सर्व भाविकांना प्रसादाचा लाभ घ्यायला लावतो. साधारणतः आज हे मी जवळजवळ 26वे वर्ष असलो तर आज मी जर 11ला
जेवण चालू केलं 11-12ला तर 5 वाजेपर्यंत या ठिकाणी अन्नछत्र खुलं असतं. या ठिकाणी 4 ते 5 हजार लोक आपोआप जेवून जातात, प्रसाद घेऊन जातात. असं हे बोबदेव कानिफनाथाचं ठाणं आहे. कानिफनाथ हे मंदिर अतिशय पुरातन आणि डोंगर परिसरामध्ये आहे. त्याचं जर वैशिष्ट्य पाहिलं तर 11 इंचाचा फक्त दरवाजा आहे आणि त्यातूनच भाविक त्या किती जाड माणूस असू द्यात नाही तर पातळ कोणताही माणूस नम्रतापूर्व त्या दरवाजातून आत जातो व दर्शन करून येतो. त्या कानिफनाथाच्या गडाबद्दल काही ठिकाणी गैरसमज पसरले की बाबा आत लोक गेली आणि अडकली, परंतु तसं कधी मीच जवळजवळ 27 वर्ष या ठिकाणी येतो, अशी कधी कोणती दुर्घटना किंवा कोणताही प्रकार झाला नाही. ज्याच्या अंगी श्रद्धा असते त्याला तो कानिफनाथ नक्की दिसतो. अमोल उत्मलेसह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. वाढदिवसाचा अवाजवी खर्च न करता पुणे महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष आणि काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश कमिटीचे प्रतिनिधी सदानंद शेट्टी यांनी आपल्या आई वडिलांचा अर्धपुतळा उभा केलाय आणि नुकतंच त्यांच्या अर्धपुतळ्याचं अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलंय. तसेच सदा आनंद नगर फेज 2च्या रहिवाशांना सनदिकांच्या चाव्या यावेळी सुपूर्द करण्यात आल्या. पुणे महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष आणि काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश कमिटीचे प्रतिनिधी सदानंद शेट्टी यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं माजी केंद्रीय मंत्री स्वराजजी वाल्मिकी आणि संत रामदास महाराज कैकाडी यांच्या उपस्थितीमध्ये स्वर्गवासी दानशूर अण्णा उर्फ कृष्णा शेट्टी आणि मातोश्री पद्मावती अम्मा शेट्टी यांच्या अर्धपुतळ्याचं अनावरण करण्यात आलंय. सदा आनंद नगर फेज 2च्या रहिवाशांना सदनिकांच्या चाव्या यावेळी सुपूर्द करण्यात आल्यात. आपल्या वाढदिवशी अनेक नेते मंडळी नागरिकांच्या शुभेच्छा स्वीकारतात आणि भव्य दिव्य आयोजन करतात. पण पुण्यामध्ये माजी नगरसेवक सदानंद शेट्टी यांनी एक आदर्श उभा करत आपल्या वाढदिवसाच्या दिवशी आपल्या आई वडिलांच्या अर्धपुतळ्याचं निर्माण केलं आणि त्याचं उद्घाटन माजी केंद्रीय मंत्री स्वराजजी वाल्मिकी आणि संत रामदास महाराज कैकाडी यांच्या हस्ते करून आपल्या आई वडिलांच्या बाबतीमध्ये असलेली कृतज्ञता व्यक्त केली आहे. तसेच समाजासाठी उभारलेल्या सदा आनंद नगरी गृह प्रकल्पाच्या फेज 2च्या नागरिकांना चाव्या यावेळी सुपूर्द करण्यात आल्या. मैं माता श्री पद्मा जी को और अपने पिता श्री आज परम पूजनीय कृष्णा शेट्टी जी के चरणों में नमन करता हूं, वंदन करता हूं और उनको प्रणाम करता हूं. और ये खुशी की बात है कि जो आदमी दीनहीन गरीबों की मदद करेगा उसको हमेशा सदानंद जैसा बेटा मिलेगा. और आज महाराष्ट्र के लोगों के लिए ही नहीं पूरे भारत के लोगों के लिए सौभाग्य की बात है कि आज के पवित्र दिन पर हमको शिक्षा लेनी चाहिए कि अगर आप अच्छे काम करोगे, गरीबों के आंखों के आंसुओं को पोंछोगे, दीनहीन गरीबों को जिनको कोई गले नहीं लगाता उसको अगर गले लगाओगे तो सदानंद शेट्टी जैसा सपुत्र पैदा होगा. आज राम और सीता, मैं इनको राम और सीता की आज उपाधि देता हूं. जिस तरीके से राम जब वन को गए थे तो सीता ने उनका साथ नहीं छोड़ा था, उसी तरीके से राम को पवित्र भगवान बनाने वाली अगर कोई पैदा तो नहीं लेकिन किसी का योगदान रहा तो सीता माँ का योगदान था. सम्मानित सुजी, मैं बहुत गरीबी में पैदा हुआ और आज परम पिता परमेश्वर का लाख लाख धन्यवाद देता हूँ कि सदानंद शेट्टी ने मुझ जैसे एक गरीब परिवार के व्यक्ति से माता श्री और दानवीर कर्ण की प्रतिमा का जो अनावरण कराया है, मैं अपने को बहुत गौरवान्वित महसूस करता हूँ. मैं आज इस शुभ अवसर पर नमन करना चाहता हूँ कि या तो जननी भक्तजन, या तो जननी भक्तजन, या दाता या सूर, इससे तो बढ़िया बांझ रहे काहे बिगाड़े नूर. तो आज कृष्णवीर दानवीर उस कर्ण को, उस महान विभूति के पुनः मैं चरणों में कृष्णा शेट्टी साहब के चरणों में नमन करता हूं और सदानंद शेट्टी को मैं आज हार्दिक बधाई इनके जन्मदिन के देता हूं. आज 56 साल के हो गए हैं, लेकिन 56 साल के नहीं हुए,
आज इन्होंने इस पवित्र धरती पर वो काम कर दिया है कि जब तक धरती और आसमान रहेगा सदानंद सेठी का और सुजाता सेठी का नाम रहेगा। असं आहे की माझा वाढदिवसानिमित्त जसं त्रिवेणी संगम घडावं असं आईवडिलांच्या पुतळ्याचं अनावरण आणि लोकांना 30 कुटुंबियांना चाव्या देण्याचा कार्यक्रम एकूण 619 घरं देण्याचा जो आराखडा आहे त्यातले 410 लोकांना तर पूर्वी दिले। आज स्वराज्य वाल्मिकी जे आमचे ऑल इंडिया काँग्रेसचे महासचिव आहेत आणि पोलादी पुरुष आहे एक झाल भाषणवादी अशा पद्धतीने अशा एक व्यक्तीची निवड मी केली की यांच्या हस्ते हे कार्यक्रम करावा। आम्ही सगळे भाग्यवान आहोत शेट्टी कुटुंबी की स्वराज्य वाल्मिकी यांनी वेळ दिला आहे कार्यक्रमाला आणि खूप आनंद वाटतो की अजरामर जोपर्यंत सदानंद नगर असेल तोपर्यंत लोकांच्या लक्षात येईल की आजचा कार्यक्रम हा स्वराज्य वाल्मिकी यांच्या हस्ते लोकांना निवारा देण्याचा चाव्या देण्याचा कार्यक्रम झाला। आम्ही फक्त निमित्त आहोत पण हे वरच्या पातळीवर दखल घेणारे देशभरात अशी स्कीम व्हावी SRH स्कीम व्हावी। स्वराज्य वाल्मिकींना का बोलवलं मी आता ते देशभर त्याचा प्रसार करतील किंवा झोपडपट्टीचं पुनर्वसन व्हावं पक्क्या घरात रूपांतर व्हावे स्वराज्य देशभर जिथे जिथे जातील तिथे ते करतील म्हणून त्यांच्या हस्ते करण्याचं मी ठरवलं। मी खूप धन्यवाद मानतो की आज माझे थोरले बंधू माजी नगरसेवक जया शेट्टी माझे मिसेस नगरसेविका सुजाता शेट्टी यांच्या सर्व सहकार्यांनी आणि माझ्या बंधू भगिनी जे सगळ्यांच्या सहकार्यांनी आज या योजनेचा लाभ जो लोकांना देण्याचा प्रयत्न केला मला खात्री आहे की आता आम्ही सगळे एकत्र आलो तर खूप याच्या पुढच्या काळातही सुंदर होईल। पुढच्या फेजमध्ये अजून 210 लोकांना घरं द्यायची आहेत। आमचा प्रयत्न चालू आहे। आज मी भाषणामध्ये स्वराज्य वाल्मिकी यांना हट्टाने आम्ही मागितलं पुढच्या उद्घाटनाला राहुलजी गांधी यांना आपण घेऊन यायची जबाबदारी घ्या। त्यांनी सांगितलं आपण प्रयत्न करू। राहुलजी गांधी या देशाचं नेतृत्व करायला जे पुढे आलेले असं आम्हाला आनंद वाटेल की या पुण्यनगरीमध्ये ज्या सदानंद नगर रोल मॉडेल झालेलं आहे त्या रोल मॉडेलचं उद्घाटन राहुलजी गांधी यांच्या हस्ते करण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत। येत्या 6 महिन्यामध्ये हा पूर्ण फेस पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही करतो। SRHच्या लोकांचं महानगरपालिकेच्या लोकांचं सर्वनगराचं मनापासून आभार मानतो। आज अण्णा अम्मांच्या पुतळ्याचं अनावरण आहे स्वराज्य वाल्मिकी आणि कैकाडी महाराज यांच्या शुभ हस्ते झालेलं आहे। त्या ठिकाणी मगाशीच मी सांगितलं की आता जोपर्यंत सदानंद नगर आहे जोपर्यंत त्या ठिकाणी पुतळा आहे तोपर्यंत स्वराज्य वाल्मिकी आणि कैकाडी महाराज यांचं नाव अजरामर झालं त्या ठिकाणी राहणार। मी एक छोटासा प्रयत्न केला आमच्या नेत्याला आणून त्यांच्या हस्ते करण्यात एक खुशी आनंद वेगळाच असतो। कार्यकर्त्याचा सन्मान करायला दिल्लीवरून या ठिकाणी आवर्जून आलेलं आहे। मी त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो आणि नागरिकांना शुभेच्छा देतो की नागरिक आता चाव्या दिल्यानंतर राहायलाही आलेले आहेत त्यांनाही देतो की पुढील कामामध्ये चांगलं या ठिकाणी स्वच्छता राखून आपलं घर त्यांच्या ताब्यात दिलं। अमोल उत्मलेसह हर्षल कोठावदे C24 तास पुणे। पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी। पेट्रोल डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ सरकारच्या विरोधामध्ये कोपरगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं काढण्यात आलाय मोर्चा। मद्यधुंद अवस्थेमधील तरुणींचा चिंचवड पोलीस ठाण्यामध्ये दंगा 3 जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल। मनपा आयुक्त मुंडेंच्या समर्थनार्थ हजारो नाशिककरांचा महानगरपालिकेवरती एल्गार मोर्चा। आणि महापौर चषक स्पर्धेमधील विजेत्यांचे पैसे दिले नाहीत विजेत्यांनी केलाय गंभीर आरोप। याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची। ताज्या अपडेटसाठी बघत रहा C24 तास जगा वर्तमानात बिनधास्त।